वाढतं प्रदूषण आणि वृक्षांची मोठ्या प्रमाणात होत असलेली तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल हा ढासळू लागलेला आहे. ढासळत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल हा शाबूत राखण्यासाठी आजच्या काळात झाडं जगवणं ही काळाची गरज झाली आहे. मनुष्याला ऑक्सिजन मिळण्यासाठी, थोडीफार सावली मिळण्यासाठी, औषधांसाठी, त्याचबरोबर उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्यासाठी वृक्षांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. मात्र आजच्या काळामध्ये मोठमोठ्या इमारती तयार करण्यासाठी, मोठमोठे प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सर्रासपणे वृक्षांची कत्तल केली जाते आणि यामुळेच पर्यावरणाचा समतोल हा दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे. असा ढासळत चाललेल्या पर्यावरणाचा समतोल हा अबाधित राखण्यासाठी एका शिक्षकाने आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम आपल्या हाती घेतला आहे. पाहुयात याबाबतचा हा खास रिपोर्ट. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यामधल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक देसले यांनी मोठ्या संख्येत सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षक दीपक देसले यांनी आयुर्वेदात उपयोगात येणाऱ्या आणि ग्रामीण भागात लोकांना उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या आपटा, बहवा, रिठा, गुंज, साग, बोर, चिंच, काजू, लाजरा, फुलकेसर, भेंडी, विलायती चिंच, करंज, अभय, रक्तचंदन, टेबरून, रामफळ, सीताफळ, हिरडा, बेरडा, बिबवा, खैर, देवदार यासारख्या जवळपास 22 प्रकारच्या झाडांच्या बिया विविध ठिकाणाहून जमा केल्या आणि त्यानंतर आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माती, शेण आणि विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे सीड बॉल तयार केले. नमस्कार, मी दीपक लक्ष्मण देसले. मी लिलकपाडा येथील पर्यावरण शाळा, जिल्हा परिषद शाळा पर्यावरण शाळेत मी प्रमुख शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मी गेल्या 3 वर्षापासून सीड बॉल हा उपक्रम राबवत आहे.
गेल्या पहिल्या वर्षी मी 10,000 सीड बॉल बनवलेत. त्यानंतर मी 23,000 सीड बॉल बनवलेत आणि ह्या वर्षी मात्र मी सीड बॉल महोत्सवच उभा केला. यात जवळजवळ 1,17,282 सीड बॉल बनवण्यात आमची सर्व टीम यशस्वी झाली. आणि हा फक्त उपक्रम मी करू शकलो नाही, तर माझ्या डहाणूमधल्या 14 शाळा, तलासरीमधल्या 3 शाळा आणि पालघरची 1 शाळा, अशा 18 शाळा मिळून 1236 विद्यार्थ्यांनी सुट्टी लागल्यानंतर एप्रिलमध्ये 3 दिवस सतत हा उपक्रम करत जवळजवळ 1,17,000 सीड बॉल उभे केलेत. यातून आम्ही आता ते फॉरेस्टच्या योग्य परवानगीतून आम्ही ते ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहेत त्या ठिकाणी टाकणार आहोत. या सीड बॉलमध्ये यावर्षी आम्ही विशेष म्हणजे जंगली बियांचा समावेश केला. मग त्याच्यात हिरडा असेल, बेहडा असेल, बावा असेल, बिबवा असेल, रामफळ असेल, सीताफळ असेल, गुंज असेल, चिंच असेल, बोर असेल, अशी विविध प्रकारची 12 प्रकारच्या आम्ही बिया जमा केल्यात. आणि त्याच्यात काही बिया आम्हाला कमी पडल्या, आम्हाला एका ट्रस्टने विकत खरेदी करण्यासाठी मदत केली आणि त्याही बिया आम्ही त्या संपूर्ण वापरल्यात. ठाणे, पनवेल या ठिकाणी सुद्धा आम्ही काही बिया सीड बॉल बनवण्यासाठी पाठवल्या. आणि म्हणून मोठा माणूस काही पर्यावरणासाठी करेल असं मला वाटत नाही, मात्र ही जी सैन्य आहे, जे छोटे मुलं आहेत, त्यांच्या मार्फत मात्र पर्यावरणासाठी नक्कीच एक चांगला संदेश हा जाईल. आणि आता जे येणारे आपले दरवर्षी जो वाढणारं ऊन आहे, येणाऱ्या आपल्याला पावसाळ्याच्या अडचणी आहेत, या नक्कीच आपल्याला सोडवण्यासाठी या सर्व चिमुकल्यांचा हातभार घेऊन आपण मोठ्या प्रमाणात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वांना प्रोत्साहन देऊ. या उपक्रमामध्ये 18 शाळांनी सहभाग घेतला आणि त्या 18 शाळांनी जवळजवळ 1,17,282 सीड बॉल आपण बनवलेत. आणि त्यांना सर्वांना बिया आम्ही काही संस्थेमार्फत, काही आमच्या शाळेतून आणि काही त्या शाळेने जमा केल्या होत्या. या उपक्रमाला त्यांनी व्यापक रूप देण्याचा प्रयत्न केला आणि हीच प्रक्रिया त्यांनी डहाणू भागातल्या अनेक शाळांमधल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्यानंतर डहाणू तालुक्यातल्या 14 शाळांनी, तलासरी तालुक्यातल्या 3 आणि पालघर तालुक्यातल्या 1 अशा जवळपास 18 शाळांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग घेत 1,17,000पेक्षा जास्त सीड बॉल तयार केले. या उपक्रमात 18 शाळांमधल्या 1,232 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावर्षी जास्तीत जास्त भावा सीताफळ लोकांना कमीत कमी तेवढे येऊन नमस्कार. माझं नाव अशोक जयवंत बर्गे. माझी शाळा जिल्हा परिषद शाळा गिरगाव ब्राह्मणपाडा, तालुका तलासरी, केंद्र गिरगाव. हा जो उपक्रम आहे सीड बॉल्स, एक माझे मित्र आहेत सरक सर म्हणून, त्यांच्या फेसबुक वॉलवर मी पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी आमचे जे देसले सर आहेत त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या 1-2 वर्षापासून सुरू आहे. मी त्या वॉलवर सगळं डिटेल माहिती पाहिली आणि बघितलं की हा उपक्रम खूप चांगला आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये ग्लोबल वॉर्मिंग खूप वाढलेली आहे. तर काहीतरी केलं पाहिजे. आपण वृक्ष तोडतो पण वृक्ष लावत नाही. मग मेन जे आहेत आमचे विद्यार्थी, हे जर आज भविष्यामध्ये सुजाण नागरिक बनणार आहेत, त्यांच्या थ्रू जर आपण हा उपक्रम राबवला आणि घरोघरी पण पसरेल आणि समाजामध्ये चांगला संदेश निर्माण होईल, म्हणून आम्ही सीड बॉल्स बनवणे, मी तात्काळ सरांशी संपर्क केला. सर मला सीड्स पाहिजे. सर बोलले काय हरकत नाही सर, तुम्ही सहभागी व्हा, मी कोणाच्या तर्फेही तुम्हाला सीड बॉल्स पोच करतो आणि तुम्ही हा उपक्रम राबवा. आणि आमची परीक्षा संपली होती, त्यामुळे पण आम्हाला वाटलं की आता मुलं आमच्या रोज शाळेत येतात, आमचे पेपर तपासणीवर चालू होते, मुलं येतात, खेळतात, थोडंफार इकडे तिकडे निघून जातात. त्यामुळे मला मुलांना पण काहीतरी नवनिर्मिती करणार आहोत आपण, याचा आनंद निर्माण होईल आणि एक सामाजिक उपक्रम होईल. म्हणून आम्ही दर दिवशी 2,000 याप्रमाणे सीड बॉल्स बनवलेले आहेत. आणि ते आमचे बनवलेले सीड बॉल्स आहेत आम्ही सुरक्षित स्थळी व्यवस्थित वर्गामध्ये ते विल्हेवाट लावून ठेवलेले आहे. जेव्हा जूनमध्ये, आता सध्या पावसाने सुरू झाला नाही, जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा आम्ही जे सीड बॉल्स आहेत, हे सीड बॉल्स आम्ही नेऊन निर्जन स्थळी किंवा आमचे जे ग्रामसेवक आहेत, आपले सरपंच साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने ते आम्ही सीड बॉल्स इकडे तिकडे नेऊन फेकणार आहोत. हे सीड बॉल जून जुलै महिन्यात वन खात्याच्या परवानगीने डोंगरावर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहे, ज्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी नवीन झाडं तयार होतील.
पालघर जिल्ह्यातल्या जवळपास 18 शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी एकत्रित येत जवळपास 1,17,000पेक्षा जास्त सीडबॉल तयार करून आपला विक्रम नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा विक्रमी उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल.